नमस्कार मित्रांनो, मराठी बुक क्लब या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की ॲपल कंपनीचे फाउंडर स्टीव्ह जॉब हे एक ब्रिलियंट लीडर होते. तर असं होऊ शकतं का की स्टीव्ह जॉब यांनी 50 वर्षात जे शिकलंय ते तुम्ही फक्त 15 मिनिटात शिकू शकाल? तर याचं उत्तर आहे हो, असं नक्कीच होऊ शकतं. स्टीव्ह जॉब्स यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत एक भाषण दिले आणि त्यात त्यांनी जे काही शिकलंय त्याचं सार त्यांनी फक्त 15 मिनिटात 3 गोष्टीच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितले. ही स्पीच इंग्लिशमध्ये असल्या कारणाने आपल्या बऱ्याच मराठी लोकांनी हे भाषण ऐकलं नाही. तर हे भाषण खास आपल्या मराठी श्रवण करणाऱ्यांसाठी सोप्या भाषेत सांगत आहे. हे भाषण प्रत्येक मराठी माणसाने श्रवण करावे हीच सदिच्छा. चला तर मग सुरू करूया. स्टीव्ह जॉब्स. धन्यवाद. आज जगातील सर्वात मोठ्या विश्वविद्यालयापैकी एका विद्यालयाच्या दीक्षांत समारंभात तुम्हा सर्वांसोबत असणं हे मी माझं भाग्य समजतो. तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मी कधीही कुठल्याही कॉलेजमधून पास झालेलो नाही आणि आज पहिल्यांदाच कुठल्या तरी कॉलेजच्या ग्रॅज्युएशन समारंभात मी भाग घेतलाय. आज मी माझ्या जीवनाचे सार 3 गोष्टींच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. जास्त नाही, फक्त 3 गोष्टी. पहिली गोष्ट आहे डॉट्स कनेक्ट करण्याबद्दल. रीड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर फक्त 6 महिन्याच्या आतच मी शिक्षण अर्धवट सोडून दिलं. पण कॉलेज सोडल्याच्या 18 महिन्यापर्यंत मी काही ना काही कारणाने इथे येत जात होतो. तर प्रश्न असा येतो, मग मी माझं शिक्षण मध्येच का सोडलं? तर माझं उत्तर माझ्या जन्माच्या वेळचं आहे. मला जन्म देणारी माझी आई एक अविवाहित ग्रॅज्युएट तरुणी होती आणि माझ्या जन्माच्या आधी तिला असं वाटायचं की मला कोणीतरी दत्तक घ्यावं. पण याचबरोबर तिला असंही वाटायचं की जो कोणी मला दत्तक घेईल त्याचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएटपर्यंत तरी झालेलं असावं. अशा प्रकारे तिचं सर्व ठरलेलं होतं. मला एक वकील दाम्पत्य दत्तक घेणार होतं. पण जसा मी या दुनियेत जन्म घेतला, शेवटच्या मिनिटाला त्यांनी मला दत्तक घ्यायला नकार दिला. त्यांनी सांगितलं की त्यांना मुलगा नाही तर मुलगी हवी होती. मग अर्ध्या रात्री माझ्या त्या आईवडिलांना कॉल करण्यात आला जे मला दत्तक घेण्याच्या वेटिंग लिस्टमध्ये होते. त्यांना कॉल करून सांगण्यात आलं की आमच्याकडे एक बेबी बॉय आहे, तुम्ही त्याला दत्तक घेणार का? आणि त्यांनी त्वरित याला होकार दिला. पण माझ्या जन्म दिलेल्या आईला जेव्हा हे कळलं की मला दत्तक घेणारे कॉलेज ग्रॅज्युएट नाही आणि वडील तर हायस्कूलसुद्धा पास नाही आणि या कारणामुळे तिने दत्तक देण्याच्या पेपरवर साईन करण्यास नकार दिला. पण काही महिन्यातच मला दत्तक घेणाऱ्या आई वडिलांनी माझ्या आईला हे वचन दिलं की आम्ही याला चांगलं शिक्षण देऊ आणि याचमुळे माझ्या आईने हे मान्य केलं आणि मला त्यांना दत्तक दिलं गेलं. अशा तऱ्हेने माझ्या जीवनाची सुरुवात झाली. 17 वर्षानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो आणि चुकून मी स्टॅनफोर्डसारख्याच महाकॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि माझ्या आईवडिलांचा संपूर्ण पगार माझ्या शिक्षणात खर्च होऊ लागला आणि 6 महिन्यातच मला या शिक्षणाचं काही महत्त्व नाही असं वाटू लागलं. मला काही कळत नव्हतं मला जीवनात नक्की काय करायचं आहे आणि हेही कळत नव्हतं की हे शिक्षण मला जीवनात नक्की काय करायचं आहे ते सांगू शकेल का. आणि या शिक्षणात मी माझ्या आईवडिलांची सर्व जमापुंजी टाकत आहे. म्हणूनच जे होईल ते चांगल्यासाठीच होईल असं म्हणत मी कॉलेज अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला हा कॉलेज सोडण्याचा निर्णय मला धोकादायक वाटत होता. पण आज जर विचार केला तर असं वाटतं की त्यावेळेला घेतलेला निर्णय माझ्या जीवनातला सर्वात चांगला निर्णय होता. तो कसं हे पुढे तुम्हाला सांगतो. जसं मी कॉलेज सोडलं तसं मी त्या क्लासेसला जायचं सोडलं जे मला अजिबात आवडत नव्हते आणि आता मी त्याच गोष्टी शिकत होतो ज्यामध्ये माझी आवड होती. पण हे सगळं करणं इतकं सोपं नव्हतं कारण माझ्याकडे राहायला घर नव्हतं. मी माझ्या मित्रांच्या घरी जमिनीवर झोपत असे आणि कोकच्या बॉटल विकून मिळालेल्या पैशातून मी जेवण करत असे. मी प्रत्येक रविवारी 7 किलोमीटर चालत हरेकृष्णा मंदिरात जात असे. याचे कारण की कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी मला पोट भरून जेवण मिळावं आणि तिथे ते मिळत होतं. मला हे सर्व चांगलं वाटत होतं. आता तुम्हाला सांगतो की कॉलेज सोडण्याचा निर्णय का माझ्या जीवनातला सगळ्यात चांगला निर्णय होता. त्यावेळी रीड कॉलेज हे देशातील असं एकमेव कॉलेज होतं जिथे कॅलिग्राफी म्हणजेच हस्ताक्षर कला शिकवली जायची. संपूर्ण कॉलेज परिसरात प्रत्येक पोस्टर प्रत्येक लेबलवर खूपच सुंदर तऱ्हेने हाताने कॅलिग्राफ केलं जायचं आणि मी कॉलेज सोडलेलं असल्यामुळे मला बाकीच्या क्लासेसला जायची गरज नव्हती. मग मी ठरवलं की मी कॅलिग्राफीचे क्लासेस जॉईन करेन आणि हे एकदम चांगल्या तऱ्हेने करेन. मग मी सेरिफ आणि सान सेरिफ टाईप फेजेसच्या बद्दल शिकलो. वेगवेगळ्या अक्षरांमध्ये स्पेस वेरी करायला शिकलो आणि कुठल्याही टायपोग्राफीला काय अजून चांगलं बनवतं हे शिकलो. हा सर्व अनुभव खूपच सुंदर होता, ऐतिहासिक होता आणि इतका आर्टिस्टिक होता की याला सायन्सच्या माध्यमातून कॅप्चर केलं जाऊ शकत नव्हतं आणि हे सर्व मला खूपच आकर्षित करायचं. पण मला हे माहीत नव्हतं की या सर्वांचा प्रयोग
मी माझ्या येणाऱ्या जीवनात करणार आहे. पण 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही आमचा पहिला मॅकिंटोश कम्प्युटर बनवत होतो, तेव्हा मी याला मॅकमध्ये डिझाईन केलं आणि हा जगातील सर्वात सुंदर असा टायपोग्राफीवाला कम्प्युटर बनला. जर मी कॉलेजमध्ये कॅलिग्राफीमध्ये प्रवेश घेतला नसता, तर मॅकमध्ये कधीही मल्टिपल टाइपफेसेस किंवा प्रोफेशनली स्पेस फाउंड नसतं. आणि कारण की विंडोजने मॅकची कॉपी केल्यामुळे जगातील कुठल्याही कम्प्युटरमध्ये हे सर्व कधीही नसतं. नक्कीच जर मी कॉलेजमध्ये असतो तर भविष्यात डॉट कनेक्ट करणं हे असंभव होतं. पण आज 10 वर्षानंतर जेव्हा मी भूतकाळात बघतो तेव्हा मला कळतं कसं कनेक्ट झालं ते दिसतं. तुम्ही फक्त भूतकाळातच या डॉट्सना कनेक्ट करू शकता. म्हणूनच तुम्हाला विश्वास करावाच लागेल की आज जे काही होत आहे ते पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्या भविष्याशी कनेक्ट होणार आहे. तुम्हाला कुठेतरी विश्वास ठेवावाच लागेल. आपल्या कर्मावर, आपल्या भाग्यावर किंवा आपल्या कर्तृत्वावर. अशा कुठल्याही गोष्टीवर तुम्हाला विश्वास करावाच लागेल. कारण यावर विश्वास ठेवणं की पुढे जाऊन डॉट्स कनेक्ट होणार हे तुम्हाला तुमच्या आतील आवाज ऐकण्याची हिंमत देईल. तेव्हा जेव्हा तुम्ही एक वेगळाच रस्ता स्वीकारा आणि ज्या रस्त्यावर तुम्ही एकटेच असता आणि हीच गोष्ट तुम्हाला बाकी लोकांपासून वेगळं बनवते. तर माझ्या पहिल्या गोष्टीतील सार हे आहे की जे होत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे आणि आज तुम्ही जे करत आहात ते पुढे जाऊन कुठल्या ना कुठल्या कामात नक्कीच येणार आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामावर विश्वास ठेवून जे काही करत आहात ते करत जा. माझी दुसरी स्टोरी लव्ह आणि लॉस या विषयावर आहे. मी खूपच नशीबवान होतो की जिच्यावर मी प्रेम करत होतो ती मला लवकरच मिळाली. मी 20 वर्षाचा असतानाच वॉज आणि मी आमच्या ॲपल कंपनीची सुरुवात माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून केलेली. मी खूप मेहनत केली आणि 10 वर्षातच ॲपल कंपनी 2 माणसांपासून सुरुवात होऊन $2 बिलियन आणि 4,000 लोकांची कंपनी बनली. आम्ही आत्ताच 1 वर्षापूर्वी मॅकिंटोश रिलीज केला. मी 30 वर्षाचा झालेलो तेव्हाच मला कंपनीने काढून टाकलं. आता तुम्ही विचार करत असाल की मीच बनवलेल्या कंपनीतून मला कोणी कसं काय काढू शकतो. पण जसजशी ॲपल कंपनी मोठी होत गेली तसं मी खूप हुशार अशा एका माणसाला कामावर ठेवलं, हा विचार करून की तो त्याच्या हुशारीने माझ्या कंपनीला पुढे घेऊन जाईल. पण 1 वर्षापर्यंत सर्व काही ठीक चाललं. पण पुढे जाऊन कंपनीच्या भविष्यातील ग्रोथवरून आम्हा दोघात वाद होऊ लागला आणि हे वाद बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपर्यंत पोहोचले आणि त्या सगळ्यांनीही त्याचीच साथ दिली. आणि अशा तऱ्हेने मी 30 वर्षाचा असताना मला माझ्याच कंपनीतून बाहेर काढण्यात आलं. माझ्या पुढील भविष्याचं जे काही लक्ष होतं ते पूर्णपणे संपुष्टात आलेलं आणि हे मला पूर्णपणे संपवणार होतं. काही महिने तर मला अजिबात कळत नव्हतं की मी काय करेन. मी एक सर्वात मोठा फेल्युअर झाल्याने आणि एक वेळ तर मी व्हॅली सोडून जायचा पण विचार. पण हळूहळू मला कळायला लागलं की आधी मी जे काही काम करत होतो ते काम करण्यासाठी मी अजूनही पॅशनेट आहे. ॲपलमध्ये असताना जे काही झालं त्याचा माझ्या पॅशनवर अजिबात प्रभाव पडला नाही. जरी मला त्यांनी अस्वीकार केलं तरीही मी माझ्या कामावर प्रेम करत राहणार आहे आणि फक्त याचसाठी मी एकदा परत सुरुवात करण्याचा विचार केला. मला तेव्हा हे जाणवलं नव्हतं, पण आज विचार केला तर ॲपलमधून मला बाहेर काढण्यापेक्षा जास्त चांगलं माझ्याबरोबर काहीही झालं नसतं. सफल होण्याचं ओझं आता नवीन सुरुवात करण्याच्या हलकेपणात बदललं गेलं होतं. मी परत एकदा स्वतःला एकदम विचारांपासून मोकळा समजत होतो आणि याच मोकळेपणामुळे मी माझ्या सर्वात क्रिएटिव्ह पिरियडमध्ये जाऊ शकलो. आणि पुढील फक्त 5 वर्षांमध्ये मी एक कंपनी नेक्स्ट आणि दुसरी कंपनी पिक्सर सुरू केली आणि याच वेळेत मी एका सुंदर स्त्रीला भेटलो आणि पुढे जाऊन आम्ही लग्न केलं. पिक्सरने पुढे जाऊन जगातील पहिली कम्प्युटर ॲनिमेटेड मूव्ही टॉय स्टोरी बनवली आणि आज पिक्सर जगातील सर्वात सफल असा ॲनिमेटेड स्टुडिओ आहे. आणि नंतर काही कारणाने ॲपलने नेक्स्टला विकत घेतलं आणि मी पुन्हा ॲपलमध्ये रुजू झालो. आज ॲपल नेक्स्टद्वारे विकसित केलेल्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आहे. तर इथे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की त्यावेळेला मला ॲपलमधून काढलं गेलं नसतं तर आज हे सर्व माझ्याकडून झालं नसतं. हे एक कडू औषध होतं, पण माझ्या विचाराने एका आजारी व्यक्तीला हेच कडू औषध कामी येतं. कधी कधी जीवनात तुम्हाला खूप धक्के खायला लागतात, पण फक्त तुम्ही तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. मी विश्वासाने तुम्हाला हे सांगू शकतो. इतकं असूनही मी जीवनात खूप पुढे गेले. त्याला फक्त एकच कारण होतं, मी माझ्या कामावर खूप प्रेम करत होतो. जितकं आपल्या प्रेमाला ओळखणं जरुरी आहे तितकं जरुरी आहे अशा कामाला शोधणं जे काम करताना तुम्हाला मजा येते आणि ते करताना तुम्ही थकतही नाही. कारण तुम्ही करत असलेल्या कामाचं तुमच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि खरं सुख समाधानी राहण्याचा हा एकच मार्ग आहे की तुम्ही ते करा ज्याला तुम्ही सर्वात मोठं काम समजता. आणि मोठं काम करण्याचा एकच पर्याय आहे की तुम्ही ते करा जे करण्यात तुम्हाला आनंद मिळतो. आणि अजूनही तुम्हाला ते काम मिळालं नसेल तर थांबू नका, त्या कामाला शोधत राहा. आणि खऱ्या मनापासून शोधलेलं काम जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा तुम्हाला ते आपोआपच कळलं जाईल की ते हे काम होतं. आणि जसं की नातेसंबंधात असतं
तसं जसं वेळ जात जाईल तसं तुमच्या कामाशी तुमचं नातं अजून घट्ट होत जाईल. म्हणूनच शोधत राहा, थांबू नका. माझी तिसरी गोष्ट मृत्यूबद्दल आहे. मी जेव्हा 17 वर्षांचा होतो तेव्हा मी कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्ही जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस आहे असं समजून जगलात तर कुठल्या ना कुठल्या दिवशी तुम्ही नक्कीच खरे ठरवले जाल. आणि या वाक्याचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला. तेव्हापासून आज 33 वर्षात मी रोज सकाळी जेव्हा आरशात बघतो तेव्हा स्वतःलाच हा प्रश्न विचारतो, माझ्या जीवनातला हा शेवटचा दिवस असेल तर मी असं काय करत असेल जे मला करायचं आहे. आणि याचं उत्तर जर मला काहीच येत नसेल तर मला कळतं माझ्या कामात काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. या गोष्टीची जाणीव असणं की कोणत्याही क्षणी आपण मरणार आहोत, कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहण्याच्या भीतीला लांब करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर तुम्ही पहिल्यापासूनच फकीर असाल तर असं कोणतंही कारण नाही की तुम्ही तुमच्या मनाचं ऐकणार नाही. 1 वर्षापूर्वी मला माहीत झालेलं की मला कॅन्सर आहे. सकाळी 7:30च्या दरम्यान माझं स्कॅन झालं आणि तेव्हा कळालं की माझ्या स्वादुपिंडात कॅन्सर आहे. मला तेव्हा हेही माहीत नव्हतं की स्वादुपिंड म्हणजे काय असतं ते. डॉक्टरने तर जवळजवळ पूर्ण विश्वासाने मला सांगितले की मला एक असा कॅन्सर आहे ज्याचा उपचार करणं शक्य नाही आणि आता माझ्याकडे फक्त 3 ते 6 महिने शिल्लक राहिले आहेत. त्यांनी मला घरी राहण्याचा सल्ला दिला आणि सांगितलं, तुम्ही घरी जाऊन तुमचं सर्व काही काम व्यवस्थित करून घ्या. डॉक्टरांच्या भाषेत याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या मरणाची तयारी करून घ्या. म्हणजे पुढील 10 वर्षात तुम्ही जे काही करणार आहात ते या 3 महिन्यातच करून घ्या, कारण तुमचा शेवटचा क्षण जवळ येत आहे. मी या डायग्नोसिस बरोबर पूर्ण दिवस घालवला आणि संध्याकाळी माझी बायोप्सी झाली, ज्यात माझ्या गळ्यापासून पोटापर्यंत एक इंडोस्कोप टाकला गेला आणि एका सुईने काही ट्यूमर सेल्स काढण्यात आल्या. त्या दरम्यान मी पूर्णपणे बेशुद्ध होतो, पण माझी बायको आणि तिथे असलेले लोक हे बघत होते. तेव्हा डॉक्टरने मायक्रोस्कोपच्या साहाय्याने माझे काढलेले सेल्स बघून माझा डॉक्टर सुद्धा रडायला लागला, कारण त्याला कळालं होतं की मला खूपच दुर्लभ प्रकारचा कॅन्सर झाला आहे जो की सर्जरीने ठीक होऊ शकतो. आणि माझी सर्जरी झाली आणि आज सौभाग्याने मी आता एकदम ठीक आहे. मरणाला इतक्या जवळ मी कधीच पाहिलं नव्हतं आणि मी आशा करतो की येणाऱ्या पुढील वर्षात पाहूही नाही. आणि हे सर्व पाहिल्यानंतर मी हे विश्वासाने सांगू शकतो की मरण ही एक विशुद्ध रूपातील बौद्धिक अशी संकल्पना आहे. कोणालाही मरावंसं वाटत नाही, अगदी तोही ज्याला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. त्यांनाही मरण नको आहे. पण मृत्यू हेच ते स्थान आहे जेथे आपण सर्व जाणार आहोत आणि यातून कोणीही सुटला नाही. आणि असं झालंच पाहिजे, कारण या जीवनाचा सगळ्यात मोठा आविष्कार आहे. मृत्यू हे जीवनाला बदलते, जुन्याला नवीनमध्ये बदलण्याचा रस्ता खोलते. आणि या वेळेला तुम्ही सर्व नवीन आहात व थोड्या वर्षाने जुने व्हाल आणि रस्त्यातून साफ व्हाल. एवढं जास्त नाटकीय होण्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो, पण हे सत्य आहे. तुम्हाला वेळेची मर्यादा आहे, म्हणून या जीवनात दुसऱ्या कोणासाठीही व्यर्थ घालवू नका. चुकीच्या विचारात बर्बाद करू नका आणि लोकांच्या सांगण्यावरून आपलं जीवन व्यतीत करू नका. बाहेरच्या विचारांच्या आवाजात आपल्या आतल्या आवाजाला दाबून टाकू नका. आणि सर्वात चांगलं तर हे आहे, आपलं अंतर्मन आणि सहजबुद्धीचं ऐकण्याचं धाडस आपण ठेवलं पाहिजे, कारण त्या अंतर्मनाला पहिल्यापासूनच माहीत आहे की तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं ते. म्हणूनच पहिलं आतला आवाज ओळखायला शिका, बाकी सर्व सेकंडरी आहे. आणि शेवटी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, स्टे हंग्री, स्टे फुलिश. मी माझ्या नेहमी से मागितलं आहे आणि आता तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करणार आहात तर मी तुमच्यासाठीही हेच विश करेन. स्टे हंग्री, स्टे फुलिश म्हणजेच भुकेले राहा आणि मूर्ख राहा, कारण भूक असेल तरच काही करण्याची इच्छा तुमच्यात असेल. आणि मूर्ख राहा, कारण मूर्ख राहूनच तुम्ही पहिल्यापेक्षा काहीतरी जास्त शिकाल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला सर्व काही येतं तर तुम्ही काहीच शिकू शकणार नाही. म्हणूनच स्टे हंग्री, स्टे फुलिश. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद.